या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। रंगपंचमी उत्साहात साजरी केल्यानंतर प्रत्येकालाच वेध लागून राहतात ते म्हणजे गुढीपाडव्याचे। यंदाच्या वर्षी रविवारी 30 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण होता। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा। भारतीय संस्कृतीत विविध सणावारांना मोठं महत्त्व असून यात गुढीपाडव्याला देखील खूप मोठं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करून सृष्टीला चालना दिली तोच हा पवित्र असा दिवस। शालिवाहन शक या नावानं कालगणना देखील याच दिवसापासून सुरू होते। याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू नववर्षासह मराठी नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते। प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपून रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परत आले तेव्हा अयोध्या नगरीतील जनतेनं गुढी आणि तोरणं उभारून आनंदोत्सव साजरा केला। त्याची आठवण म्हणूनही गुढीपाडवा सण साजरा केला जातो। रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मीना बाजार भरवला जातो। प्रामुख्यानं विजापूर वेस्ट भागात हा बाजार भरतो। ईदच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या मीना बाजारात सुमारे 450 ते 500 स्टॉलधारक आहेत। यामध्ये पायातील चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश आहे। या अनुषंगानं पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे। रमजान ईदनिमित्त विजापूर वेस्ट, किडवाई चौक, बेगमपेठ, लक्ष्मी मार्केट आदी भागात मीना बाजार आणि बेगम बाजार भरवण्यात आला आहे। बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। विजापूर वेस्ट इथं फिक्स पॉईंट असून अधिकची पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे मूक पदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली। हजारो तरुणांनी या मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग घेतला। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक इथून मूक पदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती। शिवस्मारक इथं मशालीचं आणि भगव्या ध्वजाचं पूजन झाल्यानंतर मूक पदयात्रेला प्रारंभ झाला। शिवस्मारकपासून निघालेली मूक पदयात्रा भागवतचाळ, बाजी अण्णा मठ, पत्रातालीम, सळई मारुती, वडार गल्ली, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाड विठ्ठल मंदिर मार्गे डाळिंबी यार्ड मैदानात विसर्जित झाली। जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर राजू मिया शेख वय 50 यांची पत्नी आणि मुलं 10 मार्च रोजी परगावी गेले होते। कादर शेख हे 11 मार्च रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घराला कुलूप लावून नोकरीच्या ठिकाणी गेले। रात्री 8:30च्या सुमारास कादर शेख हे कामावरून परत घरी आले असता त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यानं बेडरूममधील कपाटातील 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 10 तोळे वजनाचे चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलं। याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराची बारकाईनं पाहणी केली। CCTV कॅमेऱ्यातील फुटेजची तांत्रिक माहिती अत्यंत बारकाईनं पाहिली आणि संकलित केली। त्यानंतर एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवर संशय निर्माण झाल्यानं त्याची माहिती संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली। ही संशयित व्यक्ती आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वय 38 राहणार उत्तर प्रदेश हा घरफोडी चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून त्याचा शोध घेतला असता त्याला हॉटेल ॲम्बॅसेडॉर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर युनिटी अपार्टमेंटजवळ
सापळा लावून पकडण्यात आलं. अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड व मराठी शाळेच्या वतीनं स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुनील खेड हे होते, तर उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच अशोक बिराजदार होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रगतशील शेतकरी सिद्धाराम देसाई तर सह उद्घाटक ग्रामपंचायत सदस्य तुकप्पा देसाई यांनी केलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे, अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन मंजुनाथ भतगुंडकी, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय हल्लोळी, शिक्षक समितीचे अध्यक्ष शंकर अजगोंडा, पोलीस पाटील प्रकाश बिराजदार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सरपंच सुनील खेड, मंजुनाथ भतगुंडकी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.